नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटकडून टेक्सटाईल इंडस्ट्रीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया डिपेंड्स इट्स टेक्सटाईल PLI वेट विथ 17 फ्रेश अप्रुव्हल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, टेक्सटाईल मिनिस्ट्रीने मंगळवारी सांगितले की सरकारने तिसऱ्या फेरीत टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या म्हणजे योजनेच्या अंतर्गत 17 नवीन अर्जदारांना मान्यता दिली आहे. आणि मित्रांनो, हे पाऊल गुंतवणुकीला आणखी गती देण्यासाठी, देशांतर्गत उत्पादन चालना देण्यासाठी आणि मानवनिर्मित फायबर म्हणजे मॅनमेड फायबर MMF, ॲपेरल MMF, फॅब्रिक्स आणि टेक्निकल टेक्सटाईल सेक्टर्समध्ये भारताची जागतिक कॉम्पिटिटिव्हनेस वाढवण्यासाठी निश्चित आहे. आणि मित्रांनो, नव्याने मंजूर केलेल्या अर्जदारांनी नवीन 2,374 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे येत्या काही वर्षात 12,893 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री होईल आणि सुमारे 22,646 लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच मित्रांनो, टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी PLI योजना 24 सप्टेंबर 2021 रोजी अधिसूचित करण्यात आली होती. त्यामध्ये MMF, अपेरेल अँड फॅब्रिक्स आणि टेक्निकल टेक्सटाईलचे प्रोडक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी 10,683 कोटी रुपयांचा मंजूर खर्च होता. टेक्सटाईल इंडस्ट्रीला आवश्यक आकार आणि प्रमाण साध्य करण्यास, जागतिक स्तरावर कॉम्पिटिटिव्ह बनण्यास आणि भरीव रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास सक्षम करणे हे या PLI स्कीमचे एम म्हणजे उद्दिष्ट आहे. आणि मित्रांनो, सिलेक्शनच्या फर्स्ट 2 राऊंडमध्ये योजनेअंतर्गत टोटल 74 अर्जदारांना मंजुरी देण्यात आली आहे. आणि मित्रांनो, रिसेंटली उद्योग सहभाग वाढविण्यासाठी मंत्रालयाने योजनेत मोठ्या सुधारणा अधिसूचित केल्या होत्या. 31 डिसेंबर 2025 पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाईन अर्ज पोर्टल पुन्हा उघडण्यात आले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघितले की गव्हर्नमेंटने टेक्सटाईल इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काही मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.75%, FISची होल्डिंग आहे 6.50%, DISची होल्डिंग आहे 14.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.73%. आणि मित्रांनो, पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे
62.75% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ले मेरिट एक्सपोर्ट लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.87%, FISची होल्डिंग आहे 0.12%, DISची होल्डिंग आहे 0% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 40.01%. आणि मित्रांनो, ले मेरिट एक्सपोर्ट्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.53% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो नहर स्पिनिंग मिल्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.42%, FISची होल्डिंग आहे 0.09%, DISची होल्डिंग आहे 0.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 31.89%. आणि मित्रांनो, नहर स्पिनिंग या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.43% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो पशुपती कॉटस्पिन लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.99%, FISची होल्डिंग आहे 13.37%, DISची होल्डिंग आहे 0.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.46%. आणि मित्रांनो, पशुपती कॉटस्पिन या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.99% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 4.80% आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढली आहे. मागल्या क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये प्लेजिंग पर्सेंटेज होती प्रमोटर्सची 0% आणि आता वाढून झाली आहे 4.80%. मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ट्रायडंट लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.68%, FISची होल्डिंग आहे 3.05%, DISची होल्डिंग आहे 0.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.11%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये म्हणजे ट्रायडंटमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.68% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गव्हर्नमेंटने टेक्स्टाईल इंडस्ट्रीला सपोर्ट देण्यासाठी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर काही ॲप्लिकेशन्सला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.